तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर गेली एक महिना झाली मी तुमच्याबरोबर माझे ब्लॉग शेअर करते आहे. तुम्हाला ते आवडतातही आहेत आणि तरीही तुम्ही अजून काही लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला जर माझ्यातल्या अजून काही गोष्टी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही मला त्या सांगाव्यात की तू एखादी ही गोष्ट दाखव, ती गोष्ट दाखव, असं तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं तर मलाही ते करायला आवडेल. तुम्हाला जे बघायचे ते मी त्यातून दाखवू शकेन. ॲक्च्युली मला स्किन केअर, मेकअप, ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तसंच कुकिंगमध्येही इंटरेस्ट आहे. तर मी असेच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते युजली. आणि माझी 2 मुलं लहान आहेत. तनिष्का आहे ती 10 वर्षाची आहे, राया आहे तो 3 वर्षाचा आहे. तर त्या 2 मुलांच्या बरोबरचं माझं जे काही शेड्यूल आहे, प्लस आमचा जो काही बिझनेस आहे त्याच्या रिलेटेड पण मी थोडेफार कधी तर तुमच्याशी क्लिप्स शेअर केले असेल. आमचा क्लिअर वॉटर एजन्सीचा बिझनेस आहे आणि प्लस आमच्याकडे आईस्क्रीमच्या पण एजन्सीज आहेत. तर असं माझं काही काम चाललेलं असतं. अधूनमधून मिस्टरांना मदत करणे किंवा माझं पार्लरचं वर्किंग हे अधूनमधून चालू असतं माझ्यासोबत. आणि आमचं माझं यूट्यूबचं जे चॅनल आहे ते मागच्या 2 वर्षामागे मी सुरू केलं होतं. ॲक्च्युली रायचा जन्म झाला त्याच्यानंतर पण थोडे दिवस मी ते चॅनल सुरूच ठेवलं होतं. पण नंतर जसं जसं तो मोठा व्हायला लागला, त्याला समजायला लागला, तसं तसं मी जेव्हा शूट करेन तेव्हा तो मध्ये यायचा. मग ते मला डिस्टर्ब व्हायचं. पण ॲक्च्युली मी ते डिस्कंटिन्यू करायला नाही पाहिजे होतं. पण ते बाय चान्स झालं तसं. तर आता इथून पुढे मला व्हिडिओज कंटिन्यू करायचे आहेत आणि मी करणार आहे. असं काही नाही आहे की मला काही वेळ वगैरे, मी वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करते आणि असा खूप सारा वेळ करत नाही. माझ्या कामांबरोबरच हे सगळं मी करत असते आणि मला ते आवडतं आणि मला त्याची आवडही आहे. प्लस मला DIY ॲक्टिव्हिटीज वगैरे यासुद्धा गोष्टी फार करायला आवडतात. माझं पेंटिंग वगैरे मी तुमच्याशी कधीतरी शेअर पण करेन. तर असे बरेचसे काही जे काही आहे मला तुम्हाला दाखवायचे ते मी तुम्हाला दाखवीन नवनवीन गोष्टी. तर प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. कारण मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज 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 कृपया तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तर करूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगला सुरुवात. तर हॅलो, अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो विना मेकअप करता आपल्याला कसं सुंदर दिसायला पाहिजे याच्या बाबतीत मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर विना मेकअप करता म्हणजे काय? तुम्ही म्हणाल आता मेकअप केल्याशिवाय कोण कसं सुंदर दिसू शकते. तर मेकअप करणं हे काही पूर्वापासूनच सगळेजण मेकअप करतात असं काही नाही. आत्ता मेकअपचं फॅड वगैरे जरा जास्त झालेलं आहे. तर मेकअप जर न करता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे आयब्रोज आहेत ते व्यवस्थित क्लीन ठेवले पाहिजे. काही वेळेला स्त्रिया काय करतात की 1 महिना 2 महिने वाट बघतात की आपले आयब्रोज प्रॉपरपणे येऊ देत आणि मग ते आपण क्लीन करायचे. तर तसं न करता तुम्ही आयब्रोज क्लीन करत जावा. जेणेकरून जर एखादा केस वाढला तर तो तुम्ही घरीच प्लकरने वगैरे काढू शकता, क्लीन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आयब्रोज क्लीन ठेवू शकता आणि प्लस तुमचे अप्पर लिप्सही तुम्हाला क्लीन ठेवायला पाहिजेत. तर कधीही तुम्ही बघा आयब्रोज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये जो काही बदल दिसतो तो एकदम अनमॅचेबल असतो, म्हणजे वेगळाच असतो. आपण रेग्युलर बघतो आणि आयब्रो केल्यानंतर बघितला तर तो चेहरा आपला एकदम सुबक दिसायला लागतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आयब्रोज तुम्ही व्यवस्थित क्लीन करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जे काही स्किन केअर आहे ते बेसिक तरी करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून मॉइश्चरायझर आणि ॲटलिस्ट एखादा फेस वॉश, हे या 2 गोष्टी, भले तुम्ही सनस्क्रीन नाही लावत आहे तर इट्स ओके, पण तुम्हाला चेहऱ्याला ॲटलिस्ट मॉइश्चरायझर आणि फेस वॉशने चेहरा क्लीन करणे ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. सकाळी करायला पाहिजेत आणि संध्याकाळी नाईट केअर म्हणून ह्या गोष्टी तुम्ही जर केल्यात आणि त्याचा इफेक्ट जर तुम्ही एक 8-10 दिवसांनी बघितला तर तो खूप वेगळा असेल. युजली तुम्ही आता ही गोष्ट एकदा करूनही बघा की संध्याकाळी चेहरा क्लीन करायचा फेस वॉशने आणि रात्री मॉइश्चरायझर लावायचं आणि सकाळी उठल्यानंतर जो चेहऱ्यावर तुकतुकीतपणा आलेला असतो तो एक वेगळाच असतो. तर असं जर तुम्ही केलं तर ती तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी येते. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. प्लस तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा हेअरकट व्यवस्थित असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हेअरकटचा आणि मेकअपचा काय संबंध? तर हो, कधीही तुम्ही बघा तर तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन कटिंग करून येता, स्वतःचं सेल्फ पॅम्पर करता, तर त्यावेळी कटिंग करून आल्यानंतर आपण स्वतःला आरशात किती वेळा बघत असतो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःचं कटिंगही व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तर ह्या झाल्या 3 गोष्टी. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं ड्रेसिंग सेन्स चांगलं पाहिजे. आता हल्ली बायका घरामध्ये गाऊन घालतात किंवा काय वेगळं बऱ्याचशा अशा गोष्टी घालतात. ॲक्च्युली मलाही गाऊन घालायला नाही आवडत. तर तुम्ही ड्रेसेस वगैरे घालू शकता चांगले आणि ड्रेसेस पण असे घालायचे की आता
असं काही नाही आहे की वन पीस तुम्ही फक्त गोव्याला फिरायला गेल्यानंतरच किंवा इतर ठिकाणी फिरायला गेल्यानंतरच घालायला पाहिजे. तर वन पीसही मध्येही एक शॉर्ट गुडघ्यापर्यंत आहेत किंवा पायापर्यंत आहेत असे टाईपचे वन पीस तुम्ही घालू शकता. प्लस कोअर सेट आले जातात वेगवेगळ्या टाईपचे, ते तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं स्वतःमध्ये चेंजेस केलेत तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व आहे ते सुधारू शकता आणि बघणाऱ्यालाही ते खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. प्लस तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित करायला पाहिजे. डेली तुम्हाला मिळत नसेल 1 तास, 40 मिनिट्स करा, 45 मिनिट्स करा, नसेल तर एक अर्धा तास तरी निदान तुम्ही तुमच्यासाठी करा. तुम्ही चालायला जा, तुम्ही पळायला जा किंवा तुम्ही सायकलिंग करा किंवा तुम्ही घरामध्ये तुमचं काय असेल ते एक्सरसाइज करा किंवा योगा करा. सगळ्यात बेस्ट आहे योगा. तर मीही योगाचा चांगलाच अनुभव घेतलेला आहे. तर मला खूप छान त्याच्यामुळे इफेक्ट जाणवला आहे. तर योगा हा खूप चांगला आहे. जिमपेक्षा योगा इज बेस्ट. तर तुम्ही ते करू शकता. त्याशिवाय आणखी केअरिंगची गोष्ट म्हणजे आपले लिप्स. काही काही वेळी काय होतं, आपले लिप्स फार पिगमेंटेड झाले असतात, म्हणजे काळे पडलेले असतात. तर अशा वेळी लिप्सला पण तुम्ही स्क्रबिंग करायला पाहिजे. म्हणजे स्क्रबिंग म्हणजे विकत घेऊन करा असं म्हणत नाही आहे. तुम्ही शुगरमध्ये जर दूध थोडंसं टाकून वगैरे थोडंसं ओठांना स्क्रब चोळलंत वगैरे तर त्याच्याने पण तुमचं स्क्रबिंग होऊ शकतं. आणि डेली तुम्ही जेव्हा चेहरा क्लीन करता किंवा स्क्रबिंग करत असता त्यावेळी पण तुम्ही ते लिप्सला स्क्रबिंग करत जावा. तर त्यामुळे पण लिप्स आपले छान होतात. लिप्सची पण केअर घ्यायला पाहिजे. तर आणि आता बाजारामध्ये डेली तुम्ही लिपस्टिक नाही यूज करू शकत आहे तर टिंटेड लिप बाम पण मिळतात. टिंटेड म्हणजे ज्याच्यामध्ये कलर असतो थोडासा. ते लिप बाम आपण जर लावलं तर त्याच्यामुळे थोडासा एक कलर तिथे तयार होतो, लाईट शेड्स तयार होतात. तर अशा टाईपचे तुम्ही लिप बामसुद्धा तिथे यूज करू शकता. असं नाही की लिपस्टिकच वापरायला पाहिजे. इथेही आपला मेकअपचा पार्ट आलेला नाही आहे. आणि मेन म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. तुमच्या बॉडीला सतत हायड्रेटिंग ठेवायला पाहिजे. पाणी भरपूर 2 ते 2.5 लिटर साधारण आपण माणसाने पाणी प्यायला पाहिजे डेली. तर पाणीही पीत जा. ते माझ्याकडून होत नाही ॲक्च्युली. माझ्याकडून पण राहतं पाणी प्यायचं. तर पाणीसुद्धा तुम्ही पीत जा. आणि मोस्टली स्किन केअर करताना मेकअपच्या आधी स्किन केअर जी असते ती महत्त्वाची असते. मेकअप आणि स्किन केअर हे खूप वेगळं आहे, हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. मेकअप म्हणजे फाउंडेशन, लिपस्टिक, मस्कारा आणि कन्सिलर ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि स्किन केअरमध्ये कुठला पार्ट येतो तो मॉइश्चरायझर, तुमचं स्किन चेहरा स्वच्छ धुणे, त्याला क्लिन्झिंग करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्किन केअरमध्ये येतात. तर तुम्ही स्किन केअर ही मस्ट आहे करणं, तर ती पहिला केली पाहिजे. प्लस स्ट्रेस नाही घ्यायला पाहिजे. स्ट्रेस हा आपला सगळा चेहऱ्यावर दिसतो. पूर्ण अंगाचा स्ट्रेस हा आपल्या चेहऱ्यावर दिसून येत असतो नेहमी. त्यामुळे स्ट्रेस नाही घ्यायचा. आणि तुम्हाला पुरेशी झोप मिळायला पाहिजे. एक 8 तास तर रात्रीची पूर्ण झोप तुमची व्हायला पाहिजे. तुम्ही लवकर झोपलात तर लवकर उठालही. आणि त्यामुळे मग तुमचं जे बॉडीवर दिसणारे इफेक्ट्स आहेत ते सुद्धा दिसणार नाही. आणि मेन म्हणजे चांगलं खा. कारण काय होतं, आपण वरून कितीही केअर केली तरी आतून आपल्या बॉडीला काय मिळतं हे पूर्ण महत्त्वाचं आहे. तर शरीराला आपल्या काय खायला मिळते, प्रोटीन्स म्हणा किंवा तुम्हाला आणि काही भाजीपाला आवडत असेल, फ्रूट्स आवडत असतील तर ते घ्या. जंक फूड नाही खायचे आणि खाऊच नाही रादर. कारण जंक फूडने खूप सारे इफेक्ट्स होतात. मला ते जाणवलेले आहेत. म्हणजे एजच्यानुसार ते तसे बदल दिसायला लागतात ते खाल्ल्यानंतर. तर हेल्दी खा, चांगलं खा. असं आपल्या शरीराला जे पचतंय तेच खा. आणि मेन म्हणजे सकाळचं जेवण तुम्ही व्यवस्थित करा. रात्री तुम्ही कमी जेवलात तरी चालेल, कारण रात्री आपण कुठे जाणार नसतो, आपली हालचाल होणार नसते. त्यामुळे रात्री थोडंसं कमीच खाल्लं तर बरं होईल. दिवसा खायचं, कारण म्हणतात ना, सकाळी राजासारखं खायचं आणि रात्री भिकाऱ्यासारखं जेवण करायचं. तर अशा प्रकारे फॉलो करा तुम्ही. स्वतःचं प्रॉपर नीट डाएट घ्या. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपण जर केल्या तर तुम्ही अर्थातच आहे ह्या लुकमध्ये खूप छान दिसू शकता. बेसिक गोष्टी आहेत त्या करा, मी ज्या सांगितल्या ते. काय सांगितलं मी, तुमचे आयब्रोज व्यवस्थित क्लीनअप करा, अप्पर लिप्स क्लीनअप करा. परत डिहायड्रेशन, पाणी व्यवस्थित घ्या. 1 तास डेली एक्सरसाइज करा. 1 नसेल तास जमत तर अर्धा तास निदान डेली एक्सरसाइज करा. स्ट्रेस घ्यायचा नाही. आणि पाणी 1 ते 1.5 लिटर, 2 ते 2.5 लिटर पाणी प्यायचं. आणि स्किन केअर पण मी सांगितली तुम्हाला करायला, तर स्किन केअर पण करत जा. आणि बऱ्याच गोष्टी मी सांगितल्यात त्या तुम्ही आता बघितल्या असतीलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच माझे व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला, किंवा तुम्हाला मला काही सजेशन द्यायचे, तुम्हाला माझ्याकडून काही माहितीचे अपडेट्स घ्यायचे असतील वगैरे, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तू हे सांग वगैरे म्हणून. तर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवेन. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.